सकाळचं ऊन आणि बरोबर वाजलेली किती माहिती का 9:35. आवाज ऐकू शकता, काठखेड्यांचा आवाज आहे. आणि जसं बोललो लास्टच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे मोठं ब्लॉग बोलतो तसं बरोबर ऑन टाईम पोचलो गावाला. चला आता इथली काही 4-5 घरं आहेत आपल्या शेजारी, ती घरं घेऊन नंतर पालखी आपल्या घरी येणार आहे. चला आणि त्याच्यानंतर मग काठखेड येतील आणि आपला नाच. चला सर्व आज बघू आजच्या ब्लॉगमध्ये, स्टेटनच्या ब्लॉगमध्ये. एकदम सकाळ सकाळ देवाची पालखी घरी येते असं बरं वाटतं आहे. चला एवढी मेहनत करून आलो शेवटी मुंबईतून, धावपळ करून जा कसं आलो आहे ते आपल्यालासुद्धा माहिती आहे. पहिल्यांदा एवढं कधी फास्ट आलो नव्हतं, आज पहिल्यांदा एवढा फास्ट आलो आहे आणि पालखीसाठी आलो, देवासाठी आलेलं आहे. चला बोली गजरा डोळे मध्ये गवलन नडले साधे सुदिया कोंबड्याने गावाला गाविला चला पोरे नो जाऊया बाजाराला या कोंबड्याने गावाला गाविला चला पोरे नो जाऊया बाजाराला
होय. परदेशी असतात होय. पाठवून सादर उभा राहायची होय. तुझ्याकडची मर्जी बसवची होय. पैसे मिळवून द्यायची होय. काय जरी त्याच्या मागे अडी अडचणी असतील होय. बायकांनी दाबून धरशील होय. लेकरांना सुखात सांभाळशील होय. काय त्यांच्या इच्छा असतील त्या पूर्ण करशील होय. बाळ तुम्हाला किती अडचण होता पट्टी भरलेली आहे शेवटी मान्य करून घ्यायची त्यांच्या मुलाबाळात त्यांच्या घर कुटुंबात त्यांच्या कामाधंद्यात त्यांची परदेशी असतील त्यांच्या पाठीवर सादर उभा राहशील त्यांच्यावरती मर्जी बसवशील त्यांच्या दोन पैसे मिळवून द्यायची काय जरी अडी अडचणी असल्या तरी पायाकडे दाबून धरशील लेकरांना सुखात सांभाळशील बाळ तुम्हाला किती अडचण होता. हर महादेव. विश्वासर हात चला साईडला लागेल हा? सावकी संभाला फिरा असे उलटे येत आहे. बाहेर पडलेल्या जयवंती वसंत बाई वर्षाची वड्डी भरलेली आहे वड्डीच्या वड्डी मान्य करून घ्यायची त्यांच्या मुलाबाला त्यांच्या घर कुटुंबात देशी परदेशी असतात कामानिमित्त बाहेर जातात त्यांच्या पाठीवर सादर उभे राहशी शेती चौकाची मर्जी बसवशी काही जरी इडा तिडा असेल ते दूर करशी त्या लेकरांना सुखाय सांभाळशील त्याचं बाल कपाल केली अर्चना संध्याकाळचे 5:30 म्हणजे वाजलेत. संध्याकाळचा कोल लावून आणि नदीवरती आलेलो पालखी गणपतीचे तिथले व्हिडिओ बघितले असतील. आणि अजून पालखी घरं घेते देवघरी चालला. प्रत्येकाच्या वाईब वेगळी आहे खरोखर. एवढा भारी वाटतं ना गावाला. आजूबाजूचा आवाज म्हणजे यार सुख आहे सुख आपल्यासाठी. असं गावचा रस्ता आपला. पालखी इकडे वरती गेली आणि आमची सगळी खंटर लोक सुकान भाई आणि गावाकडे आल्यावरती अजून एक दाखवतो. फक्त आपण पोपट करत असतो. पोपटाची तुम्हाला ढोल दाखवतो. हे बघा हे ओरिजिनल हे पोपटाने स्वतः कोरलेले आहेत. बघा या माडाचं झाडं ते बघायला म्हणतील. काय शिकान सुतार पक्षी पहिला आणि नंतर मग पोपट. वा इट्स अ जनरल नॉलेज. तर तुम्हाला नाही कळायचं आमच्या कोकणी माणसानं कळलं.